अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे मराठवाड्यातील गोरगरिबांसाठी जीवन संजीवनी मानली जाते। मात्र गेली अनेक महिने या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद असून यामुळे नागरिकांचे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे या रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी टायगर ग्रुपचे कोंडीराम पवार हे उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यासमोर उपोषणास बसले आहेत। मी उमेश पोकरकर टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष। आमचे टायगर ग्रुपचे जिल्हा संपर्क प्रमुख कोंडीराम पवार हे आज इथं उपोषण करत आहेत। गेले कित्येक महिने झालं आम्ही निवेदन देत आहोत किंवा सिटी स्कॅन मशीन चालू करा, सिटी स्कॅन मशीन चालू करा, तरीही डीन साहेब असतील, इथले प्रशासन असेल, कसलेही मनावरती घेत नाहीत। लोकांचे होत असलेले हाल कुठेतरी थांबवले पाहिजेत हे मी तुम्हाला सांगतो। आणि आज आपलं हॉस्पिटल आशिया खंडातलं 1 नंबरचं हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये खूप पंचक्रोशीतून लांबून लोक येतात। 200 किलोमीटर परभणी असेल, बीड असेल, धाराशिव असेल, भरपूर ठिकाणी ग्रामीण भागातून लोक इथे येतात। तर इथं अक्षरशः कित्येक महिने 4-5 महिने झालं मशीन बंद आहे। या बंद मशीन मध्ये मला एक सांगा, तुम्ही लोकांचे किती हाल होत असतील। आज इथं येऊन काही जणांना इतकी परिस्थिती वाईट की त्यांच्याकडे अक्षरशः गावाकडून इथपर्यंत यायला तिकिटाला पैसे नाहीत। परंतु मी एवढं आवाहन करतो किंवा इथले जे राजकीय मंडळ आहे, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, जे पालकमंत्री आहेत, यांना मी आवाहन करतो की अशा ज्या आमच्या जिल्ह्यामधील आमच्या तालुक्यामधील लोकांचे जे होत असलेले हाल आहेत हे तुम्ही कुठेतरी थांबवले पाहिजेत हे आम्ही सांगतो। आमचं टायगर ग्रुप हे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर होऊन सामाजिक क्षेत्रात काम करत आहे। आम्ही विविध सामाजिक उपक्रम आम्ही घेत आहोत। रक्तदान सारख्या ठिकाणं असेल, वृक्षारोपण असेल, अन्नधान्य वाटप असेल, आमच्याकडनं होईल तेवढं आम्ही समाजासाठी करतो। तर तुम्ही तर सत्ताधारी पक्ष आहेत, तुम्ही तर ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही या कुटुंबाचं प्रतीक आहेत, तुम्ही या कुटुंबाचे प्रथम नागरिक आहेत, तर तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं सांगणं आहे। इथल्या आमदाराला पण माझं, नमिताताईंना पण माझं सांगणं आहे, माझं हात जोडून त्यांना विनंती आहे की ह्या होत असलेल्या मतदारसंघातल्या लोकांचे हाल हे तुम्ही बघितले पाहिजेत हे मी तुम्हाला आवाहन करतो। आणि आज आता नव्यानं स्थापन झालेलं अभ्यागत मंडळ तर मला वाटतंय स्थापन केलं आणि लगेच एका ठिकाणी जाऊन झोपलंय का काय मला हे कळत नाही। त्यांनी जागा करावं, जागा व्हावं आणि झोपेचं नाटक करू नये। झोपायचं तर कायमचं झोपावं, परंतु झोपेचं नाटक केलेलं जे आहे ते कुणाला खूप परेशान करते, प्रत्येकाला परेशान करते। याच्यामुळे मी अभ्यागत मंडळाला मी सांगतो, जे असतील तेवढ्याला मी आवाहन करतो, तुम्ही तुमच्या घरच्यावर परिस्थिती आल्यानंतर तुम्ही असंच करताल का? त्यामुळे प्रत्येकाच्या घरात सुखदुःख चालू आहे, त्या सुखदुःखाच्या समोर तुम्ही येऊन अभ्यागत मंडळामध्ये जसं माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे, माझं नाव पाहिजे म्हणून तुम्ही सगळ्यांना म्हणतात, तसं अभ्यागत मंडळामध्ये काम बी करा ना। तुम्ही काम कोणी करायचं? नुसतं तुम्ही अभ्यागत मंडळामध्ये जाताय आणि ह्या अशा होत असलेल्या हालेला लोकांना परेशान करताय। याचा जिम्मेदार कोण? कित्येक दिवस झाला आज अंबाजोगाईतून बाहेर गावी जाताना इमर्जन्सी पेशंट असेल तर त्याचे जीव गेलेत, याचा जिम्मेदार कोण आहे? तुम्ही राजकीय नेते होतात, राजकीय पुढारी होतात, राजकीय लोकांचे प्रतीक म्हणून तुम्ही ओळखले जातात, तुम्ही सत्ताधारी पक्षातले आहेत, मग तुम्ही त्या गोष्टी काम केल्या पाहिजेत ना, हे मी तुम्हाला आवाहन करतो। आणि ह्या होणाऱ्या लोकांच्या फसवणुकीला कुठेतरी थांबवा आणि हे जे खालचे प्रायव्हेट दवाखाने आहेत या दवाखान्याचे आणि वरच्या अधिकाऱ्याचे कुठेतरी मिलीभगत आहे, याच्यामुळे ह्या गोष्टी चालत नाहीत। ह्या कुठेतरी थांबवल्या पाहिजेत आणि ह्या सर्वसामान्य कुटुंबातील युवकांचा म्हणा किंवा नागरिकांचा म्हणा जी फसवणूक होत आहे हे कुठेतरी थांबवली पाहिजे हे आम्ही सांगतो। आणि टायगर ग्रुपच्या माध्यमातून आम्ही आज उपोषण करतोय। या उपोषणाचं निमित्त एवढंच आहे की आम्हाला मशीन चालू पाहिजे। तुमचा कालावधी किती आहे, काय नट आहे नाही, काय त्याचा मशिनरीचा पार्ट आहे ना, ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, हा तुमचा प्रश्न आहे। आम्हाला मशीन चालू पाहिजे आणि चालूच पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। इथंच थांबतो। जय श्रीराम, जय टायगर। सर्वांना जय श्रीराम, जय टायगर, जय भीम। काल मी निवेदन दिलं डीन ऑफिसला, आपल्या अंबाजोगाई SRT हॉस्पिटलच्या अंबाजोगाईमध्ये डीन ऑफिसला निवेदन दिलं। तर याच्या आधी बी मी गेल्या 1.5 महिन्याखाली निवेदन दिलं होतं आम्ही सगळे टायगर ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी व तसेच सगळे आमचे बांधवांनी दिलं निवेदन। तर मग त्यांनी म्हणले किंवा 1 महिन्यामध्ये चालू करताना आम्ही, तर तरी पण 1.5 महिना झालं किंवा म्हणजे आम्ही काय म्हणलं की आता चालू करतील, 15 दिवसात चालू करतील। 1.5 महिना झालं त्यांचा काय म्हणजे रिस्पॉन्सच येईना झाला। मग त्याच्याबद्दल आम्ही काल निवेदन दिलं आणि निवेदन देऊन आम्ही इथं उपोषणाला बसलात। कोट्यवधीचं म्हणजे इथं आपल्या अंबाजोगाईच्या सरकारी हॉस्पिटलला निधी आलेला आहे, तरी पण ही सिटी स्कॅनच्या मशिनीसाठी की विचार करू, असं करू, इकून नट आणू, तिकून म्हणजे ही मिशन खराब झाली आहे, तिकून म्हणजे ही पार्ट आणू, ती पार्ट आणू, चालू करू। 1.5 वर्ष आम्ही म्हणजे एक्सपायर होऊन बी 1.5 वर्ष चालवलं असं डीन साहेबाचं म्हणणं आहे। मग तर 10 वर्ष त्याची मुदत होती, तर 10 वर्षाच्या आधीच तुम्ही मिशनीचं म्हणजे ही टाकायचं होतं ना तुम्ही।
प्रस्ताव टाकायचा होता, तुम्ही का टाकला नाही? आता म्हणजे मी ज्या वेळेस निवेदन दिलं त्याच्यानंतर तुम्ही प्रस्ताव टाकायला. मग मला काय म्हणायचं की बाबा गोरगरीब जनतेची खूप म्हणजे बेजारी होईल या, आणि ही मायबाप जनता इकडं परळीला, इकडं केजला, इकडं जायले तर राजकीय नेते काय झोपलेत काय? राजकीय नेत्यांनी ही मुद्दा म्हणजे बोलावं लागतंय राजकीय नेत्यांनी. पवार साहेब, गेल्या अनेक दिवसापासून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे. 1-1.5 महिना जर आपण निवेदन देऊनही तरी रुग्ण प्रशासनाच्या वतीला आपल्याला काही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, आश्वासन केलं नाही. आश्वासन म्हणजे आम्ही स्वतः निवेदन दिलं ना तिथं. त्यांच्याकडून काय म्हणजे काय ती म्हणजे टाळाटाळच करतात ना, ती काय म्हणजे बोलूच देत नाही. तर भूमिका काय आहे तुमची आता जोपर्यंत म्हणजे सिटी स्कॅनची मिशन येत नाही तोपर्यंत आम्ही का उपोषण उठणार नाहीत. आमचा जीव ही गेला तरी हरकत नाही.